सांगितलं आहे की या रस्त्याने यायचं जायचं नाही असं म्हणत आरोपींनी दोघा भावांना शिवीगाळ दमदाटी करून लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांजळपोई शिवारात 1 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडली. विलास सखाराम गीते वय वर्ष 42 हे राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे कुटुंबासह राहतात. त्यांची वांजळपोई शिवारात शेती असून लगत नारायण आघाव यांची शेती आहे. त्यांच्या शेतातून जाण्यासाठी सामायिक रस्ता आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून आघाव हे गीते यांना आमच्या शेतात येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याने येऊ जाऊ नका म्हणतात. 1 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास विलास गीते व त्यांचा भाऊ अनिल अघे असे दोघे जण त्यांच्या शेतातून सामायिक रस्त्याने घरी येत होते. तेव्हा आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवलं आणि म्हणाले की तुम्हाला यापूर्वी खूप वेळा सांगितलं आहे की या रस्त्याने यायचं जायचं नाही. त्यावर गीते म्हणाले की हा रस्ता सामायिक आहे. याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी विलास गीते व अनिल गीते या दोघा भावांना शिवीगाळ दमदाटी करून लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तुम्ही जर या रस्त्याने ये जा केली तर तुम्हाला एकालाही आम्ही जिवंत ठेवणार नाही, एकाला मारून टाकू अशी धमकी दिली. विलास गीते यांच्या फिर्यादीवरून आरोपी नारायण आघाव, तुकाराम आघाव, भारत आघाव, सुनीता आघाव, कांचन आघाव, विशाल पालवे सर्व राहणार वांजळपोई तालुका राहुरी तसेच मोहन विठ्ठल आघाव राहणार तिळापूर तालुका राहुरी या 7 जणांवर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.